शासनाकडून जलजीवन मिशन कामातील पैसे न मिळाल्याने ठेकेदार हर्षल पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केली। ठेकेदारांनी भर पावसात शासनाचा निषेध सातारा जिल्ह्यातील कराड येथे करत हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे। तसेच 90,000 कोटींची जलजीवन मिशनची बिले ठेकेदारांना मिळावी यासाठीचे निवेदन कराड पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिले। तसेच जलजीवनची बिले न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही ठेकेदारांनी शासनाला दिला आहे। सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गावचे पत्तूर तरुण कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी परवा आत्मघात करून घेतला। शासनाच्या उदासीन धोरणाचा हा तोटा अक्षरशः 2.25 कोटीचं कर्ज त्याच्यावर झालं होतं। घरातील सोनं नाणं त्यांनी गहाण ठेवलेलं होतं। आपली शेती विकली होती, जमीन विकलेली होती, तरी देखील या उदासीन शासनाला त्याची दयामाया आली नाही। अगदी 2 वर्षामध्ये पाठपुरावा चालू होता आणि शेवट त्याचा स्वतःला त्याने आत्मघात करून घेतला आणि असा शेवट होणे अतिशय दुर्दैवाची बाब आहे। शासन फक्त उदासीन धोरण दाखवत आहे, बिल देत नाही। अशी हजारो कोटीची बिलं, जवळजवळ राज्यातील 90,000 कोटींची बिलं थकीत आहेत, ती देण्याऐवजी हातुरमातुर उत्तर देत आहेत। हे अतिशय लाजिरवाणी बाब आहे आणि या प्रसंगी आम्हाला आमच्या राज्य अभियंता संघटना असो, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असो, क्रीडा संस्था असो, आर्किटेक्चर असोसिएशन असो, सर्वांची एकच मागणी आहे। राज्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टरांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आमची बिले मिळावीत आणि आम्हाला लवकर यातून मुक्त करावीत। अन्यथा प्रत्येक तालुक्यात असा एखादा हर्षल पाटील पुन्हा एकदा आत्महत्या करेल आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे त्या प्रकारे या कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या होण्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असा मी आपणास सांगू इच्छितो। आणि यापुढे जर तुम्ही आम्हाला या नंतर असंच ट्रीट करत राहिलात तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। अगदी हे आंदोलन आता तालुक्यात चालू आहेत, राज्यभर या आंदोलनाचं फुटणार आहे, एवढं लक्षात फक्त या शासन ठेवावं।